ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की मेहपतला आता कोर्टात हजर केलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, मेहपत शिकरे, 22 वर्षापूर्वी घडलेल्या अपघाताबद्दल काही तुम्हाला सांगायचं आहे का? आता इथे खरं मेहपत काहीच बोलत नाही. तेव्हा परत आता इथे अर्जुन म्हणतो, विचार करा मेहपत शिकरे, तुम्ही जर आज इथे काहीतरी कोर्टात बोलला तर त्यात तुमचाच फायदा ठरू शकतो, असं इथे अर्जुन म्हणत असतो. तरी देखील हा मेहपत काही ते बोलायला तयार नसतो. तेव्हा हा भालेराव बोलणारच. आता भालेराव लगेच उठतो आणि म्हणत असतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, आरोपीने आपला गुन्हा आधीच कबूल केलेला, तरी देखील त्यांना तेच प्रश्न सारखे सारखे का विचारले जातात हे मला कळतच नाही. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आपल्या आयुष्यातील पहिलीच केस लढत आहेत असं का वागत असतील, असं इथे भालेराव म्हणत असतो. तेव्हा इथे अर्जुन परत म्हणतो, हो मिलॉर्ड, आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केलाय, पण त्यांनी का केलाय हे अजून सांगितलं नाही. मेहपत शिकरे रविराज किल्लेदार यांना ओळखत सुद्धा नव्हते, मग तरीसुद्धा यांनी तो अपघात का घडून आणला? आता इथे अर्जुन मेहपतला विचारत असतो, बोला ना मेहपत शिकरे, का घडून आणला तुम्ही हा अपघात? आता इथे मेहपत खरं अजून देखील काहीच बोलत नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, जर तुम्हाला काही सांगायचं नसेल तर मला कोर्टासमोर पुढचा पुरावा सादर करावाच लागेल, असं इथे अर्जुन म्हटल्याबरोबर खरं इथे जरा मेहपत घाबरलेला असतो. आता इथे खरं तर जज साहेबांनी अर्जुनला इथे परमिशन दिलेली असते. आता इकडे अर्जुन खरं चैतन्याकडे जातो आणि चैतन्याला म्हणतो असतो की फोटो दे. मात्र चैतन्याला कळत नसतं की हा फोटो मागतोय तरी कोणते. तेव्हा इथे तो म्हणतो असतो, कोणते फोटो देऊ? तेव्हा इथे अर्जुन म्हणते, कोणतेही फोटो दे, फक्त मला तो फोटो दे. आता हा सगळा गोंधळ खरं जज साहेबांना देखील कळत नसतो की हा चाललाय तरी काय. तेव्हा इथे रविराजला देखील ह्या गोष्टीबद्दल काहीच कल्पना नसते. त्यामुळे ते सायलीला म्हणत असतात, अर्जुन कोणत्या फोटोबद्दल बोलत आहे? तेव्हा सायली म्हणते, मला देखील ह्या फोटोबद्दल खरं काहीच माहीत नाही. आता इकडे चेतनने खरं कोणते तरी आता त्याच्याजवळ जे फोटो देतो आणि इन्व्हलपमध्ये घालून देतो. आता इन्व्हलपमध्ये घालून दिल्याबरोबर आता इथे समोर येतो अर्जुन इथे म्हणत असतो, या केसचा महत्त्वाचा पुरावा म्हणून मी इथे काही कोर्टासमोर फोटो सादर करीत आहे, असं इथे अर्जुनने म्हटल्याबरोबर खरं मेहपत इथे फार घाबरलेला असतो. आता मेहपतला खरं सगळ्या गोष्टी आठवतात की जेलमध्ये अर्जुन काय काय म्हटला होता. आता जेलमध्ये खरं तर अर्जुनने ते साक्षीचे फोटो दाखवलेले असतात मोबाईलमधले आणि म्हणत असतो की तुझ्या मुलीला खरं तर डोळे भरून पाहून घे आत्ताच, कारण की तू जर साक्ष नाही दिलीस तर तुझी मुलगी आयुष्यभर कशी जेलमध्ये सडेल त्याची काळजी मी घेईल, असं इथे अर्जुन म्हटलेला असतो. ह्या सर्व गोष्टी इथे मेहपतला आठवत असतात. आता तो स्वतःच्या मनाशीच म्हणत असतो, हे तर फोटो माझ्या साक्षीचे आहेत, जर हे फोटो कोर्टासमोर आले तर माझी पोर आयुष्यभर जेलमध्ये सडेल, असं इथे मेहपत स्वतःच्या मनालाच म्हणत असतो. आता इकडे खरं तर अर्जुन जज साहेबासमोर ते फोटो सादर करणार असतो. तो थोडासाच पुढं सरकतो तेव्हा मात्र हा मेहपत लगेच तोंड उघडतो आणि म्हणत असतो, जो काही अपघात झाला ना तो मीच घडवला आहे, असं म्हटल्याबरोबर इथे सर्वांनाच फार धक्का बसतो की हा मेहपत बोलला तरी कसा. आता हे ऐकल्याबरोबर अर्जुन इथे खरं तर जोरातच म्हणतो, तो अपघात तुम्ही घडून आणला ते तर तुम्ही आधीसुद्धा सांगितले, त्यात काही नवीन नाही मेहपत शिकरे, पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तो अपघात कुणाच्या सांगण्यावरून तू घडून आणलास, असं इथे अर्जुनने विचारलेलं असतं. हा मेहपत आणखी देखील थोडा शांत झालेला असतो आणि त्याला खरं तर इथे अर्जुनच्या डीलबद्दल आठवतं. अर्जुनने त्याला डील दिली होती की माझ्याकडे एक डील आहे तुझ्यासाठी, साक्षी शिर्के जर तुला सेफली जेलच्या बाहेर राहायला हवी असेल तर कोर्टात सगळं खरं सांगून टाक, असं इथे त्याला सर्व गोष्टी आठवतात. आता इथे तो बोलत नसतो, त्यामुळे अर्जुन आता परत त्याला म्हणत असतो, ठीक आहे, तुला जर काही सांगायचं नसेल ना मग मला आता हे फोटो कोर्टासमोर सादर करावेच लागतील. आता हे ऐकून देखील तो शांतच असतो. तेव्हा मात्र इकडे प्रिया आणि नागराज फार खुश असतात. त्यांना माहीत असते की मेहपत काय तोंड उघडणार नाही. आता इकडे मेहपतला परत सर्व गोष्टी आठवतात की अर्जुन काय म्हटला होता, रविराज किल्लेदार यांच्या अपघातासाठी तुला नागराज किल्लेदारनी सुपारी दिली होती, हे कोर्टात कबूल करून टाक, तरच साक्षी जेलच्या बाहेर राहील, याचा तू विचार कर, असं ह्या देखील गोष्टी आता इथे मेहपतला आठवत असतात. आता खरं तर मेहपत इथे पुरता घाबरलेला असतो, कारण की त्याला माहीत असतं जर आता मी जर नाही बोललो तर अर्जुन साक्षीला समोर आणू शकतो. म्हणून आता मेहपत खरं इथं बोलतो, ह्यानीच मला सुपारी दिली होती. हे ऐकून खरं नागराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आता इथे मेहपत पुढं समोर बोलतो, मलाच हा मालामाल करणार होता. तो मला म्हणाला, माझ्या भावाला आणि त्याच्या फॅमिलीला संपून टाक.
म्हणून ह्याच माणसाने रविराज किल्लेदारला मारण्याचा कट केला होता असं इथे मेहपतनी खरं कबूल केलेलं असतं. आता हे सर्व काही ऐकून खरं रविराज फार इमोशनल झालेले असतात. इथे सायलीला देखील फार मोठा धक्का बसलेला असतो. आता ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत तर असतात, मात्र इथे मेहपतनी स्वतःच्या तोंडातून सांगितल्यावर इथे सगळ्यांनाच वाईट वाटत असतं. आता इकडे साक्षीला मात्र कुठं तोंड लपवावं हेच कळत नसतं, कारण की त्यांना खरं तर ही कल्पना देखील नव्हती की मेहपत त्यांच्या विरुद्ध इथे तोंड उघडणार आहे म्हणून. त्यामुळे खरं तर त्यांना इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता समोर इथं खरं अर्जुन मेहपतला परत विचारतो, मिस्टर मेहपत शिकरे, आता या अपघाताबद्दल कोर्टाला डिटेलमध्ये सांगा असं इथे अर्जुन म्हटलेलं असतं. या अपघातामध्ये आणखी कोण सामील होतो हे देखील सांगा, एकही माणूस इथे मिस झाला नाही पाहिजे असं इथे अर्जुन म्हणत असतो. बोला मेहपत शिकरे. आता इथे मेहपत बोलणारच असतो. रविराज किल्लेदारच्या पुतण्याचा म्हणजेच अर्जुन सुभेदारचा वाढदिवस होता त्या रात्री. रविराज किल्लेदार त्यांच्या कुटुंबाला घेऊन तिथे गेले होते. बड्डे नंतर पार्टी होणार होती. त्या रात्री नंतर डाव साधायचा असा नागराज किल्लेदार मला बोलला होता. आता 22 वर्षापूर्वी नागराज किल्लेदार मेहपतला काय बोलला होता हे इथे दाखवत असतात. आता इकडे इथे नागराजने मेहपतला फोन केलेला असतो आणि म्हणत असतो, हॅलो मी नागराज बोलतोय, रविराज इथे पोहोचला आहे, आता त्याला कायमचा पोहोचा आज. आता इथला कार्यक्रम संपला की तो उशिराने घरी परतेल. गाडी तोच चालवत असेल, गाडीत त्याची बायको आणि त्याची पोरगी असेल. रस्त्यावर सगळीकडे सामसूम असेल. मेहपत मी तुला दिलेलं काम पूर्ण करण्याची ही सुवर्ण संधी आहे असं इथे नागराज बोललेला असतो. तेव्हा इथे मेहपत बोलत असतो, तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं, आज तुमचा भाऊ 113% उडणार म्हणजे उडणार असं इथे मेहपतनी बोललेला असतो. आता हे तर मागचं दाखवलेलं असतं. मात्र आता मेहपत इथं कोर्टासमोर म्हणत असतो, अपघात घडवण्यासाठी मी एक ट्रक मागवला होता, मात्र तो आधीच बंद पडला होता. आता इकडे हे म्हटल्यानंतर खरं मागचा सीन दाखवलेला असतो. बाबूनी ट्रक बंद पडल्यानंतर मेहपतला फोन केलेला असतो, मात्र मेहपत आता म्हणत असतो की मी बघतो काहीतरी. आता मेहपत तिथे टेन्शनमध्ये असतो की काय करायचं. तेव्हा नागराज म्हणत असतो की माझ्या ओळखीचं एक जण आहे, त्याला फोन करतो. आता त्यांनी फोन केलेला असतो तो म्हणजे रमेश, ट्रक कंपनीचा तो साईट मॅनेजर. आता त्यांनी इथे ट्रकची व्यवस्था केलेली असते. आता हे बाबू ट्रक घेऊन जातो आणि कशा प्रकारे तो ऑक्सिजन घडवतो इथे सर्व काही इथे मेहपत सांगत असतो. आता इथे खरं सायली असते ती मागणं गाडीतनं पाहत असते त्या ट्रकवाल्याकडे आणि तिच्या हातात छोटीशी डॉल देखील असते आणि त्यांच्या ट्रकनी खरं तरी त्यांच्या गाडीला इथे धडक दिलेली असते. हा सर्व काही प्रकार इथे मेहपतने कोर्टासमोर कबूल केलेला असतो. हे सर्व प्रकार झाल्यानंतर खरं हा भालेराव काय शांत बसणार नसतो. तो लगेच उठतो आणि म्हणत असतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, परत त्याच लोकांना बोलवायचं, हवं ते वधून घ्यायचं आणि त्यावर दबाव आणायचा. आधी दिलेली साक्ष त्यांना बदलायला लावायची. हा कोर्टाचा अपमान आहे मिलॉर्ड असं इथे भालेराव म्हणत असतो. आता तो परत इथे म्हणत असतो, कालपर्यंत कोर्टासमोर एकही शब्द न बोलणारा मेहपत आज ॲडव्होकेट अर्जुनच्या दबावाखाली येऊन आरोप करतोय आणि कोर्टाकडून अपेक्षा देखील करतात की ते सर्व काही त्यांनी खरं मानावे. हे सर्व काही हास्यास्पद आहे मिलॉर्ड असं इथे भालेराव म्हणत असतो. हा मेहपत शिकरे जे काही बोलत आहे ते सर्व काही खोटं आहे. हे ऐकून खरं हा मेहपत फार भडकलेला असतो आणि म्हणतो, ए भालेराव, तू काय म्हणतो, मी खोटं बोलतोय? मी जे काय आता कोर्टासमोर सादर केलं आहे सर्व काही 113% खरं आहे असं इथे मेहपत म्हणत असतो. आता लगेच हा भालेराव बोलतो, तुम्ही बोलून काही उपयोग होणार नाही, कारण की कोर्टाला फक्त पुरावे लागतात आणि हे सर्व काही सिद्ध करण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारने कुठलेही पुरावे सादर केले नाहीत कोर्टासमोर असा इथे भालेराव म्हणत असतो. इथे आता खरं तर अर्जुन म्हणत असतो, मी कोणत्याही पुराव्याशिवाय खरं तर कोर्टात उभाच राहत नाही असं म्हणून तो मोबाईल आणतो आणि इथे जज साहेबाला म्हणत असतो, हा तोच मोबाईल आहे जेव्हा मेहपतला पोलिसांनी पकडलं होतं. तेव्हा इथे खरं तर मेहपतला अर्जुन म्हणत असतो, कमाल आहे मेहपत शिकरे, तुम्ही एवढे मोठे बिल्डर आहात आणि तुमच्याकडे साधा मोबाईल देखील नव्हता असं इथे म्हटल्याबरोबर इथे मेहपत म्हणत असतो, तेव्हा काय मी घरातनं नव्हतो आलो, तेव्हा मला या नागराजने किडनॅप केलं होतं आणि त्यांनी मला डांबून ठेवलं होतं असं इथे मेहपतनी हे देखील इथे कबूल केलेलं असतं. आता इथे अर्जुन म्हणत असतो, ॲडव्होकेट भालेराव आता मला ह्याचे देखील पुरावे मागतील, त्याआधीच मी कोर्टासमोर ही रेकॉर्डिंग सादर करतो असं म्हणून तो आता इथे रेकॉर्डिंग लावत असतो. ती रेकॉर्डिंग असते नागराज आणि मेहपतची. आता इथे मेहपत नागराजला बोलत असतो, काय नागराज शेठ, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या भावाला मारण्याचा ट्राय केला, पण आता तो ढगात नाही गेला, तो आपला बॅड लक खराब होता म्हणून ह्या सर्व गोष्टी झाल्या. पण मी एवढी रिस्क घेतली आणि त्याचा मोबदला तर तुम्ही मला दिलाच नाही, तुम्ही तर पैशाबद्दल काहीच बोलत नाहीत असं इथे मेहपत म्हटलेला असतो. आता इथे नागराज म्हणतो असतो, ए मेहपत, तू ॲक्सिडेंट घडून काय केलंस रे? माझा इथे दादा जिवंत आहे, वहिनी जिवंत आहे आणि त्याची पोरगी देखील जिवंतच आहे. मी तुला काय सांगितलं होतं, त्या तिघांना देखील मारून टाकायचं, जमलं का तुला? हे ऐकल्याबरोबर खरं इथे प्रतिमाला फार मोठा धक्का बसलेला असतो आणि ते रविराज देखील
इमोशनल झालेले असतात. आता इथे नागराज पुढे म्हणत असतो की दादाच्या प्रॉपर्टीमधला 1 रुपया देखील माझ्या खिशात नाही आलेला, तुला कुठून देऊ पैसे, असं इथे नागराज म्हणत असतो. आता इथे नागराज असा देखील म्हणतो, माझ्या दादाची सर्व संपत्ती माझी होईल, मला मिळेल ना तरच माझं काम झालं असं मी समजेल. मी आश्रितासारखा माझ्या दादाच्या घरात राहतोय मेहपत मी. माझ्या दादा ज्या दिवशी मरेल ना त्या दिवशी हे सगळं काही ऐश्वर्य माझं होईल आणि मगच तुला तुझा पैसा मिळेल, असं इथे मेहपतला नागराज फोनवर बोलत असतो. ही सर्व रेकॉर्डिंग खरं तर अर्जुननी इथे जज साहेबासमोर ठेवलेली असते. आता हे सर्व काही ऐकून रविराज आणि प्रतिमाला मोठा धक्का बसलेला असतो. इथे आता अर्जुन खरं तर परत जज साहेबांना सांगत असतो, मिलॉर्ड, नागराज किल्लेदार यांच्या गुन्ह्याची यादी खूप मोठी आहे. त्यांनी फक्त त्यांच्या सख्ख्या भावाला मारण्याचा कट नाही केला, तर इतके वर्ष त्यांच्याशी खोटं बोलत राहिला. त्या अपघाताचा तपास होऊ नये म्हणून वारंवार प्रयत्न करत राहिला. प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी उभी केली. मेहपत शिकरे त्यांच्या विरुद्ध काही बोलेल म्हणून त्याला देखील किडनॅप केलं आणि जेव्हा त्यांच्या बायकोला ह्या सर्व गोष्टी कळल्या तेव्हा तिला मारहाण केली आणि तिला देखील त्याने किडनॅप केलं. असं नागराजच्या सर्व गुन्ह्याची यादी खरं तर वाचून दाखवल्यासारखीच इथे जज साहेबासमोर अर्जुननी ठेवलेली असते. असं म्हणून खरं तर इथे अर्जुन बसलेला असतो. सर्व काही गोष्टी समोर आल्यानंतर खरं ही प्रिया मनातच विचार करते, बहुतेक ह्या नागोबाला आता जन्मठेप होणारच. हो दे जाऊ दे, पण मात्र ह्यांनी माझं नाव घेऊ नये म्हणजे झालं. आज मेहपत ह्याच्या विरोधात फिरला तसाच उद्या माझ्या विरोधात कोणी फिरू नये असं म्हणून ते खरं तिला इथे फार टेन्शन आलेलं असतं. आता इथे जज साहेब खरं तर ह्या भालेरावला म्हणतात, ॲडव्होकेट भालेराव, तुम्हाला मेहपत शिकरेची काही उलट तपासणी घ्यायची आहे का? तेव्हा इथे हा भालेराव म्हणतो असतो की नाही, मला नाही घ्यायची, असं इथे भालेराव म्हटलेला असतो. कारण की त्याला देखील माहिती आहे आता ह्या नागराजला कुणीही सोडू शकणार नाही. आता खरं तर सर्वांनाच इथे फार टेन्शन आलेलं असतं, कारण की जज साहेब आता शेवटचा निर्णय काय सांगतात हे पाहण्यासारखाच असतो. आता इथे खरं तर जज साहेब बोलत असतात, आज झालेल्या साक्षी आणि सादर केलेल्या पुरावे लक्षात घेता हे कोर्ट या निष्कर्षापर्यंत पोहोचलं आहे की नागराज किल्लेदार हे सर्व गुन्ह्यात दोषी सिद्ध झालेले आहेत. हे सर्व ऐकून खरं सर्वांनाच फार बरं वाटलेलं असतं. मात्र प्रियाला आणि नागराजला फार मोठा धक्का बसलेला असतो. आता इथे जज साहेब म्हणत असतात, हे कोर्ट नागराज किल्लेदार यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावत आहे आणि त्याचबरोबर मेहपत शिकरे यांना देखील आजन्म कारावासाची शिक्षा सुनावत आहे. असा हा कोर्टाचा फायनल निर्णय झालेला असतो. हे कोर्ट नागराज किल्लेदार यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावत आहे आणि त्याचबरोबर मेहपत शिकरे यांना देखील आजन्म कारावासाची शिक्षा सुनावत आहे, असे इथे कोर्टाने फायनल निर्णय सांगितलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.